नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 6 जुलै 2024। मित्रांनो, विमा किती असावा याच्यामध्ये फक्त लाईफ इन्शुरन्स येत नाही, तर ह्याच्यामध्ये तुमच्या गाड्यांचे विमासुद्धा येतात। मित्रांनो, गाड्यांचे विमा किती असावे हा जर प्रश्न विचारला तर मग मी म्हणेल की गाड्यांची IDV, गाड्यांच्या विम्यामध्ये जसं लाईफ इन्शुरन्समध्ये सम ॲश्युर्ड म्हटली जाते, तसं गाड्यांच्या विम्यामध्ये इन्शुरन्स डिक्लेअर व्हॅल्यू IDV बघितली जाते। ही जास्तीत जास्त असावी की जेणेकरून गाडीचा ॲक्सिडेंट अथवा चोरीला जाणं किंवा गाडीमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर तिचा जो क्लेम आहे तो जास्तीत जास्त आपल्याला मिळेल। त्यामुळे नेहमीच आपल्या गाडीची इन्शुरन्स डिक्लेअर व्हॅल्यू ही जास्तीत जास्त ठेवावी असं मला वाटतं। त्याचबरोबर आपल्या गाडीचा 0 डेप्रिसिएशन इन्शुरन्स असणं गरजेचं आहे। नुसता थर्ड पार्टी विमा केल्यानंतर आपल्याला आपल्या गाडीच्या नुकसानीचा क्लेम मिळत नसतो, याची दखल घ्या। नुसता थर्ड पार्टी विमा करू नका। आपल्या गाडीचे विमा असणं हे कायदेशीर बाब म्हणून नव्हे, तर आपल्याला होणाऱ्या नुकसानापासून प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। आज इथंच थांबूया, स्वाभिमानाने बोलूया। मी मध्यमवर्गीय। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।